पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसुखची थर्ड लिस्ट लागले। तर मी तुम्हाला अगोदरपासून सांगितलं आलो होतं की 19 मेला 5 वाजताच्या नंतर थर्ड लिस्ट लागणार आहे महाराष्ट्राची। तर तिसरी लिस्ट महाराष्ट्राची लागलेली आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसुखची। तर तुम्ही बघू शकता अहिल्यानगर डिव्हिजनचा जो कडाप या ठिकाणी गेला आहे। तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी तर एसटी कॅटेगरीचा 90 पर्यंत या ठिकाणी गेलेला आहे। त्याचबरोबर यूआर कॅटेगरीचा जो गेला हा 95 पर्यंत गेला, एससी कॅटेगरीचा 94 गेला, ओबीसी कॅटेगरीचा 94-95 पर्यंत कडाप या ठिकाणी गेलेला आहे। त्यानंतर अकोला डिव्हिजन तुम्ही बघू शकता अकोला डिव्हिजनचा जो कडाप या ठिकाणी गेलेला आहे। तर ओबीसी कॅटेगरीचा 95 गेलाय, यूआर कॅटेगरीचा 96 गेलाय, एससी कॅटेगरीचा जो कडाप या ठिकाणी गेलाय 95 पर्यंत कडाप गेलाय आणि एसटी कॅटेगरीचा कडाप गेलाय 91 पर्यंत। त्यानंतरचा जे डिव्हिजन आहे अमरावती डिव्हिजन तुम्ही बघू शकता अमरावती डिव्हिजनचा जो कडाप या ठिकाणी गेलेला आहे। तर यूआर कॅटेगरीचा 95 पर्यंत गेलेला आहे, पीडब्ल्यूडी एचा जो कडाप आहे 89 पर्यंत गेला आणि एससी कॅटेगरीचा 95 गेलेला आहे। आणि त्याचबरोबर तुम्ही एससी कॅटेगरी बघू शकता 95 पर्यंत अमरावती डिव्हिजनचा गेला आहे। त्याचबरोबर ओबीसी कॅटेगरीचा 95 पर्यंत गेलेला आहे अमरावती डिव्हिजनचा। त्यानंतरचा जे डिव्हिजन आहे छत्रपती संभाजी महाराज नगर डिव्हिजन आहे। तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज नगर डिव्हिजनचा जो कडाप गेला एसटी कॅटेगरीचा 91 पर्यंत गेला आहे आणि यूआर कॅटेगरीचा 95-96 पर्यंत गेला आहे, ओबीसी कॅटेगरीचा 96 गेला, ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा 96 गेलेला आहे आणि त्याचबरोबर बघू शकता यूआर कॅटेगरीचा बघू शकता तुम्ही 96 पर्यंत या ठिकाणी कडाप गेलेला आहे छत्रपती संभाजी महाराज नगर डिव्हिजनचा। त्यानंतरचा जे डिव्हिजन आहे तर पहा बारामती डिव्हिजन आहे, बारामती डिव्हिजनचा जो कडाप गेलेला आहे तर एसटी कॅटेगरीचा 89 फक्त गेलेला आहे, यूआर कॅटेगरीचा 94 गेलाय, ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा 92 गेलेला आहे, त्याचबरोबर ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा 92, ओबीसी कॅटेगरीचा 93 गेलाय, यूआर कॅटेगरीचा 93 पर्यंत गेला आणि एससी कॅटेगरीचा 92 पर्यंत गेलाय बारामती डिव्हिजन। बीड डिव्हिजन तुम्ही बघू शकता तर बीड डिव्हिजनचा जो कडाप हा गेलाय यूआर कॅटेगरीचा गेलाय 96-97 पर्यंत गेला आणि ओबीसी कॅटेगरीचा 97 गेलेला आहे, त्याचबरोबर यूआर कॅटेगरी 97 गेला, पीडब्ल्यूडी एचा जो कडाप आहे 87 पर्यंत या ठिकाणी कडाप गेलेला आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता भुसावळ डिव्हिजनचा जो कडाप गेलेला आहे तर तो गेला या ठिकाणी यूआर कॅटेगरीचा 93 गेलाय, त्याचबरोबर ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा 93 गेलाय, ओबीसी कॅटेगरीचा 95 गेलाय। बुलढाणा डिव्हिजनचा जो कडाप गेलाय यूआर कॅटेगरीचा 95 गेलाय, ओबीसी कॅटेगरीचा 96 गेलेला आहे, एसटी कॅटेगरीचा 89 गेलेला आहे। त्यानंतर बघू शकता एससी कॅटेगरीचा 94 पर्यंत गेलाय, ओबीसी कॅटेगरीचा 95 गेलाय, यूआर कॅटेगरी पण 95 गेलाय। त्यानंतर चंद्रपूर डिव्हिजन आहे, चंद्रपूर डिव्हिजनचा जो कडाप बघू शकता 91-92 पर्यंत कडाप या ठिकाणी गेलाय चंद्रपूर डिव्हिजनचा, 91-92-93 वाल्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालंय। एसटी कॅटेगरी फक्त 91 गेलेला आहे, यूआर कॅटेगरी 93 गेलाय, ओबीसी कॅटेगरी 94 गेलेला आहे, एसटी कॅटेगरी 91 गेलाय, ओबीसी कॅटेगरी 94 गेलाय, त्यानंतर एससी कॅटेगरी 93 गेलाय, ईडब्ल्यूएस कॅटेगरी बघू शकता 93 गेलेला आहे, एससी कॅटेगरी 93 गेलाय चंद्रपूर डिव्हिजनचा। त्यानंतर धुळे डिव्हिजन आहे तर धुळे डिव्हिजनचा तुम्ही बघू शकता या ठिकाणी कटाप ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा 93 गेला, यूआर कॅटेगरीचा 93 गेलेला आहे, त्यानंतर बघू शकता या ठिकाणी यूआर कॅटेगरीच्या जागा। त्यानंतर गोवा डिव्हिजनला बघू शकता तुम्ही पीडब्ल्यूडी बीचा जो कडाप गेला फक्त 80वर कडाप गेला, बघू शकता मी तुम्हाला सांगितलं होतं 80वाल्या विद्यार्थ्यांचं नाव मी तुम्हाला दाखवणार आहे म्हणून बघू शकता तुम्ही पीडब्ल्यूडी कॅटेगरीचा 80वर या ठिकाणी कडाप गेलेला आहे गोवा डिव्हिजनचा। त्यानंतरचं बघू शकता तुम्ही गोवा डिव्हिजनमध्ये एसटी कॅटेगरी 89 गेलाय, ओबीसी कॅटेगरी 92 पर्यंत गेलाय, त्यानंतर यूआर कॅटेगरी 99 गेलाय, ओबीसी कॅटेगरी जो गेला हा 94 पर्यंत गेला आणि जळगाव डिव्हिजनमध्ये ईडब्ल्यूएस कॅटेगरी 92 पर्यंत गेलाय गोवा डिव्हिजन। आता जळगाव डिव्हिजनला तुम्ही बघू शकता जळगाव डिव्हिजनचा जो कडाप गेलाय एसटी कॅटेगरी 91 गेलाय, यूआर कॅटेगरी 94 गेलाय, त्यानंतर एससी कॅटेगरी 91 पर्यंत गेलाय, फक्त ओबीसी कॅटेगरी 94 पर्यंत गेलेला आहे। त्यानंतर कराड डिव्हिजन आहे, कराड डिव्हिजनचा जो कडाप या ठिकाणी गेलाय तर कराड डिव्हिजन एसटी कॅटेगरीचा जो कडाप गेलाय या ठिकाणी तर बघू शकता कराड डिव्हिजनला यूआर कॅटेगरी 93 गेलाय, त्याचबरोबर जे एसटी कॅटेगरीचा जो कडाप गेला हा 86 पर्यंत फक्त कडाप गेलाय बघू शकता तुम्ही आणि पीडब्ल्यूडी बीचा जो कडाप हा फक्त 85 पर्यंत गेलेला आहे, एसटी कॅटेगरीचा 86 पर्यंत कडाप या ठिकाणी गेलाय तुम्ही बघू शकता या ठिकाणी। तर कराड डिव्हिजनमध्ये खूप कमी कडाप या ठिकाणी गेलाय। कोल्हापूर डिव्हिजन बघू शकता कोल्हापूर डिव्हिजनचा जो कडाप ओबीसी कॅटेगरीचा 95 गेलेला आहे, यूआर कॅटेगरी 95 गेलाय, त्याचबरोबर ओबीसी कॅटेगरी 95 गेलेला आहे। त्यानंतर मालेगाव डिव्हिजनला बघू शकता मालेगाव डिव्हिजनचा जो कडाप आहे तर हा या ठिकाणी गेलाय यूआर कॅटेगरीचा 93 गेलाय, त्याचबरोबर एससी कॅटेगरीचा यामध्ये 94 गेलेला आहे मालेगाव डिव्हिजन। त्यानंतर मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट आहे तर या ठिकाणी एससी 93 गेलेला आहे, यूआर कॅटेगरी 94 गेलाय, पीडब्ल्यूडी। त्यानंतर बघू शकता नागपूर सिटी आहे, नागपूर सिटीमध्ये यूआर कॅटेगरी 96 गेलाय, पीडब्ल्यूडी नागपूर मुफसिलचा बघू शकता 85 पर्यंत गेलेला आहे। त्यानंतर बघू शकता तुम्ही नागपूर मुफसिलचा यूआर कॅटेगरीचा 94 गेलाय आणि नागपूर मुफसिलचा ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा फक्त 92 पर्यंत गेलेला आहे।
एस सी कॅटेगरी 94 गेलेला आहे. त्यानंतर नांदेड डिव्हिजन आहे. नांदेड डिव्हिजन एस सी कॅटेगरीचा 95 पर्यंत गेला आहे. एस टी कॅटेगरी 94 गेला आहे. यू आर कॅटेगरी 96 गेला. ओबीसी कॅटेगरी 95 पर्यंत गेलेला आहे. त्यानंतर बघू शकता नाशिक डिव्हिजन आहे. नाशिक डिव्हिजनचा ओबीसी कॅटेगरी 94, एस सी कॅटेगरी 93 गेला आहे आणि ईडब्ल्यू एस कॅटेगरी 93 गेला, यू आर कॅटेगरी 94 गेलेला आहे. त्यानंतर नवी मुंबई डिव्हिजनला बघू शकता. नवी मुंबई डिव्हिजन एस सी कॅटेगरी 93 गेलेला आहे आणि PWD सीचा जो कडाबा हा फक्त 84 पर्यंत गेला आहे. त्यानंतर ओबीसी कॅटेगरीचा 94 पर्यंत गेलेला आहे. एस सी कॅटेगरीचा बघू शकता उस्मानाबाद डिव्हिजनचा जो कडाब गेला 95 पर्यंत गेला आहे. ओबीसी कॅटेगरी 96 गेला, यू आर कॅटेगरी 96 गेलेला आहे. त्यानंतर पहा एस सी कॅटेगरीचा जो कडाब गेला हा 96 पर्यंत गेलेला आहे. त्यानंतर पालघर डिव्हिजन बघू शकता. या ठिकाणी कडाब कमी गेला, 92 पर्यंत गेला यू आर सारख्या कॅटेगरीचा. तर ओबीसी कॅटेगरीचा 92 गेलाय कडाब पालघर डिव्हिजनचा. यू आर कॅटेगरीचा कडाब 92 गेलेला आहे. त्यानंतर ओबीसी कॅटेगरीचा 92 कडाब गेला. ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा 92 कडाब गेलेला आहे. त्यानंतर पालघर डिव्हिजन मध्ये बघू शकता तुम्ही ईडब्ल्यूएस कॅटेगरी 92, यू आर कॅटेगरी 92, सर्व कॅटेगरीचा 92 पर्यंत गेलाय फक्त. पंढरपूर डिव्हिजन ओबीसी 94, यू आर कॅटेगरी 94, ओबीसी कॅटेगरी 94, ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा 94 पर्यंत गेला. आणि त्यानंतर बघू शकता तुम्ही परभणी डिव्हिजन आहे. परभणी डिव्हिजनचा जो कडाबा ओबीसी कॅटेगरीचा 95 गेलाय, ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा 96 गेलाय, एस टी कॅटेगरीचा फक्त 92 गेलेला आहे आणि यू आर कॅटेगरीचा 96-95 च्या आसपास या ठिकाणी गेलेला आहे. त्यानंतर पुणे सिटी ईस्ट आहे. पुणे सिटी वेस्टला बघू शकता. पुणे सिटी ईस्ट, पुणे सिटी ईस्टला यू आर कॅटेगरी 95, ओबीसी कॅटेगरी 95 गेलाय, ईडब्ल्यूएस कॅटेगरी 95 गेलाय. त्यानंतर पहा पुणे सिटी ईस्टला ओबीसी कॅटेगरी 95 गेला. पुणे सिटी वेस्टला जर पाहिलं एस टी कॅटेगरीचा कडाप 91 गेला फक्त, एस सी कॅटेगरी 94 गेलाय, ईडब्ल्यूएस कॅटेगरी बघू शकता पुणे मुफसिलला 93 गेलाय, यू आर कॅटेगरी 94 गेलेला आहे. त्यानंतर बघू शकता पुणे मुफसिलला, तर पुणे मुफसिलला यू आर कॅटेगरीचा 94 पर्यंत गेला, ओबीसी कॅटेगरीचा 94 पर्यंत कडाप या ठिकाणी पुणे मुफसिलला गेलेला आहे. त्यानंतर रायगड डिव्हिजन आहे. रायगड डिव्हिजनचा जो कडाप आहे एस टी कॅटेगरी 90 वर गेलाय फक्त, त्याचबरोबर यू आर कॅटेगरी 93, ओबीसी कॅटेगरी 94 गेलाय आणि PWB चा जो कडाप आहे फक्त 79 वर कडाप या ठिकाणी गेलाय. बघू शकता 70च्या वर तुम्ही तुम्हाला सांगितलं होतं की 70च्या वर सुद्धा तुम्हाला मी ह्या तिसऱ्या लिस्टमध्ये नाव दाखवणार आहे. बघू शकता 79 पर्यंत या ठिकाणी PWD कॅटेगरीचा जो कडाप आहे या ठिकाणी गेलेला आहे. आणि त्यानंतर एस सी कॅटेगरीचा 93 गेला, एस टी कॅटेगरी 91 गेलेला आहे. रायगड डिव्हिजनचा बघू शकता तुम्ही या ठिकाणी. त्यानंतर रत्नागिरी डिव्हिजन बघू शकता. ओबीसी कॅटेगरी 93, एस टी कॅटेगरी 91, यू आर कॅटेगरी 94, ओबीसी कॅटेगरी 93. त्यानंतर बघू शकता रत्नागिरी डिव्हिजनमध्ये तर एवढा कडाप या ठिकाणी गेलाय. त्यानंतर सांगली डिव्हिजन पहा. एस टी कॅटेगरी 90 गेला, यू आर कॅटेगरी 93 गेला, ओबीसी कॅटेगरी 93 गेलेला आहे. ओबीसी कॅटेगरी बघू शकता 93 पर्यंत गेलाय, एस सी कॅटेगरी 93 पर्यंत गेलेला आहे आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरी 93 पर्यंत गेलाय. सातारा डिव्हिजनला बघू शकतो तुम्ही. सातारा डिव्हिजन यू आर कॅटेगरी 94 गेलाय. त्यानंतर सातारा डिव्हिजनमध्ये ओबीसी कॅटेगरी 93 गेलेला आहे. सातारा डिव्हिजन ईडब्ल्यूएस कॅटेगरी 94 गेलाय. सातारा डिव्हिजन ओबीसी कॅटेगरीचा 94 पर्यंत गेलेला आहे. त्यानंतर बघू शकता श्रीरामपूर डिव्हिजन आहे. एस सी कॅटेगरीचा 92, यू आर कॅटेगरी 93, एस टी कॅटेगरी 89. त्यानंतर श्रीरामपूर डिव्हिजन यू आर कॅटेगरी 92 पर्यंत सुद्धा गेला आणि एस सी कॅटेगरीचा 93 पर्यंत सुद्धा गेलाय. सिंधुदुर्ग डिव्हिजनला बघू शकता. एस सी कॅटेगरीचा कडाप गेलाय 92 पर्यंत, ओबीसी कॅटेगरीचा 93, यू आर कॅटेगरी 93, एस टी कॅटेगरी 89, ईडब्ल्यूएस कॅटेगरी 91 पर्यंत गेलाय. सोलापूर डिव्हिजनला बघू शकता. ओबीसी कॅटेगरी 95, यू आर कॅटेगरी 95-96, एस टी कॅटेगरी 89, ईडब्ल्यूएस कॅटेगरी 95 पर्यंत गेलाय, एस टी कॅटेगरी 88 च्या आसपास या ठिकाणी गेलाय. त्यानंतर ठाणे डिव्हिजनला पहा. ईडब्ल्यूएस कॅटेगरी 94, ओबीसी कॅटेगरी 93. त्यानंतर वर्धा डिव्हिजन यू आर कॅटेगरी 93, ओबीसी कॅटेगरी 93, एस सी कॅटेगरी 92. त्यानंतर बघू शकता ओबीसी कॅटेगरी 93 पर्यंत गेलेला आहे, एस सी कॅटेगरीचा 92 पर्यंत गेलाय. वर्धा डिव्हिजन बघू शकता. PWD चा जो कडाप हा फक्त 84 पर्यंत कडाप गेलेला आहे. यू आर कॅटेगरीचा 92 गेलेला आहे. त्याचबरोबर यू आर कॅटेगरीचा बघू शकता 92, ओबीसी कॅटेगरीचा 92 गेलाय. तर एवढा कडाप गेला. आणि त्यानंतर यवतमाळ डिव्हिजन आहे. खाली बघू शकता ईडब्ल्यूएस कॅटेगरी 94, एस सी कॅटेगरी 93, यू आर कॅटेगरी 95, एस सी कॅटेगरी 93-94. तर एवढा कडाप या ठिकाणी गेलेला आहे थर्ड लिस्टचा.